पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय. आता हा बघा क्रीडा घडामोडीच्या संदर्भात आहे. ICC T20 वर्ल्ड कप संदर्भातला प्रश्न आहे. T20 वर्ल्ड कप लक्षात असू द्या. क्रीडा घडामोडीवर आपल्याला बरेचदा प्रश्न विचारले जातात. T20 लक्षात असू द्या. ओके. मग आता इथे लक्षात घ्या ICC T20 जर विचारलं तुम्हाला 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले असं म्हटलेलं आहे. विजेतेपद कोणत्या संघाने नेमके पटकावलेले असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला गुड इव्हनिंग सर्वांना. ठीक आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत बघा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके. येस. आता T20 तुम्हाला बऱ्यापैकी याचं उत्तर माहित असेल. लक्षात घ्या तुम्हाला इथं उपविजेता सुद्धा माहित पाहिजे. कारण का मागच्या वेळेस एमपीएससीने तुम्हाला सांगतो क्रीडा घडामोडीवर डुरंड कपवर प्रश्न विचारला होता. कोणता कप? हा डुरंड कप. आता बरेच जणांना हेच माहित नव्हतं की नेमका डुरंड कप कशाशी संबंधित आहे माहितच नव्हतं. अरे डुरंड कपच माहित नाही कशाशी संबंधित आहे, त्याचा उपविजेता कसा काय माहित राहील आपल्याला? माहीतच राहणार नाही. मग आपल्याला जे काही महत्त्वाचे आता आपण काय करतो? क्रीडा करतो, बुद्धिबळ करतो, फुटबॉलही करतो. पण फुटबॉलच्या सगळ्या स्पर्धा आपल्याला माहीत राहत नाही. गुड इव्हनिंग चला सर्वांना. ठीक आहे. तर डुरंड कप हा फुटबॉलची संदर्भात आहे. आणि विचारताना आयोगाने काय केलं? डुरंड कपचा विजेता नाही विचारला. हा विजेता नाही विचारला, त्यांनी उपविजेता विचारला. गेम करून टाकला डायरेक्ट. मोठे परेशान. त्यामुळे सांगतो तुम्हाला विजेत्यासोबत तुम्हाला उपविजेता संघ कधी-कधी आपण नाही लक्षात ठेवत, विजेताच ठेवतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. तर या T20 2026 चा विजेता संघ कोण होता? तर भारत होता लक्षात घ्या.